नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. कारण अनेक वर्षे निवडणुकाच नव्हत्या महाराष्ट्रात. काही ठिकाणी 3 वर्ष, काही ठिकाणी 4 वर्ष. आता या सर्व ठिकाणी निवडणुका होत आहेत. 29 महानगरपालिकामध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे सारेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सर्वाधिक चुरस मुंबईसाठी आहे, पुण्यासाठी आहे. तसला प्रकार नागपुरात नाही. म्हणजे नागपुरात उपराजधानी शहर आहे. एकेकाळी हे शहर काँग्रेसवाल्यांचं होतं. ते काँग्रेसवाल्यांची तुती चालायची. पण आता सारं चित्र बदललं आहे. गेल्या 3 निवडणुकांपासून नागपूर महापालिकेत भाजप निवडून येतोय. भाजपची सत्ता आहे. सलग 3 वेळा भाजपची सत्ता आहे. आणि यावेळी सुद्धा काही वेगळं गणित असेल असा माहोल दिसत नाही. काँग्रेसवाले तयारीला लागले आहेत, भिडले आहेत. हे खरं आहे. हे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसवाल्यांनी गेल्या 6 महिन्यापासून तयारी चालवली आहे. म्हणजे राज्यात कुठेही नसेल, मुंबईतही काँग्रेसवाले एवढे अलर्ट नसतील, एवढे अलर्ट नागपुरात आहेत. आता 18 तारखेपासून 18, 19, 20 डिसेंबर असे 3 दिवस काँग्रेसच्या मुलाखती आहेत. भाजप आजपासून 3 दिवस मुलाखती करत आहे इच्छुकांच्या. भाजपने आपली स्ट्रॅटेजी मागेच जाहीर केली आहे. भाजपचं म्हणणं आहे जिथे शक्य असेल तिथे युती करू, आम्ही महायुती करू. अन्यथा मैत्रीपूर्ण लढती होती. पण नागपूरचं माहोलच थोडा वेगळा आहे. नागपूर हे देवेंद्र फडणवीस यांचं शहर आहे. नितीन गडकरी यांचं शहर आहे. 2 दिग्गज नागपुरात राहतात. गडकरी आणि फडणवीस यांनी नागपूरवर मेहनत घेतली आहे. या दोघांच्या मशागतीत तयार झालेलं नागपूर या निवडणुकीत काही वेगळा निकाल लागेल अशी अपेक्षा करणं म्हणजे मोठा सट्टा बाजार होईल. तो गंमत अशी की काँग्रेस प्रयत्न करते आहे. गेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने धक्का दिला होता. म्हणजे विधान परिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघात भाजपने कधी मार खाल्लेला नाही. पण ज्या मतदारसंघातून नितीन गडकरी निवडून जात आले त्या मतदारसंघात काँग्रेसने धक्का दिला आणि अभिजित वंजारी तिथून विजयी झाले. त्यामुळे निवडणुकीत कोणालाही कमी लेखण्याचा धोक्याचं ठरू शकते. त्यामुळे भाजपने कुठलीही थोडी नरमाई ठेवलेली नाही. भाजप आपल्या पद्धतीप्रमाणे फिल्डिंग लावून तयार आहे. काँग्रेसवालेही भिडलेले आहेत. आता गेली निवडणूक 2022 झाली. तेव्हापासून आपल्याकडे प्रशासक आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला 108 जागा मिळाल्या होत्या. 108.
दुसऱ्या नंबरवर काँग्रेस होती 29, नंतर तिसऱ्या नंबरवर बसप 10 आणि राष्ट्रवादी 1 आणि सेना 2 असं बलाबल पाहायला मिळत आहे. हे गेल्या वेळेची. पण आता हवा खूप बदलली आहे. पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेलं आहे. महाराष्ट्रात सध्या महायुतीचं राज्य आहे. आता नागपुरात तसं पाहिलं तर नागपुरात भाजपच सर्वाधिक जागा घेईल. आपल्याकडे 151 जागा आहेत. 151 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. 38 प्रभाग आहेत. तर नागपुरात बहुतेक भाजप स्वबळावर लढेल. कारण भाजप आपल्या वाट्याच्या जागा आपल्या मित्रपक्षाला देईल अशातला शक्यता कमी आहे. पण महायुतीचा धर्म म्हणून काही जागा भाजप सोडू शकते. कारण नागपुरात भाजप वगळता इतरांची शक्ती क्षीण आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा भाजप घेईल. आता जागाचा वाटप हे आता पुढच्या आठवड्यात फायनल होईल असं दिसतंय. पण सर्व कंट्रोल सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतील ती पूर्व दिशा. देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी दोघांनी नागपुरात विकासाची जी कामं उभी केली आहेत ती याआधी ज्यांचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार, काँग्रेस करू शकलं नाही. म्हणजे आचारसंहिता लागली त्याच्या काही तासा आधीपर्यंत नितीन गडकरी विकास कामांचं भूमिपूजन करत होते. म्हणजे निवडणूक जाहीर व्हायच्या आधी जवळपास नागपुरात 2000 कोटी रुपयाची कामं भूमिपूजन झालं. तर एवढा पैसा नागपुरात आतापर्यंत कधी ओतला गेला नव्हता. तो पैसा आला याचं कारण देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी. हे नागपूरकरांना ठाऊक आहे. त्यामुळे पैसे जे येत आहेत, विकास होत आहेत, विकासाची कामं सुरू आहेत. नागपूर बदललं आहे. नागपूर पूर्वीच राहिलेलं नाही. नागपुरात प्रचंड विकासाची कामं झाली आहेत आणि हे पब्लिकला कळतं आहे. त्यामुळे भाजपला प्रचाराची फारशी आवश्यकता नाही. तरी राजकारण म्हणून काँग्रेसवाले प्रचार करणार, पण त्यांच्याकडे स्थानिक नागपूरच्या लेव्हलवर प्रचारासाठी मुद्दे आहेत कुठं? विकासाचा अजेंडा घेतला आपण तर विकासाच्या अजेंड्यावर भाजप कुठेही कमी नाही. मग दुसरा अजेंडा उरतो कुठे? त्यामुळे भाजपला ही निवडणूक नागपुरात सोपी जाणार आहे. तर 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज घेतले जात आहेत. 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज घेणं चालेल. 30 डिसेंबरपर्यंत. 31 डिसेंबरला छाननी आहे आणि 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. म्हणजे खरं पिक्चर 2 जानेवारीला टोटल अंतिम चित्र स्पष्ट होईल आणि निवडणूक 15ला आहे. म्हणजे मिळतात तुम्हाला फक्त 13 दिवस. म्हणजे प्रचाराला फक्त 13 दिवस मिळणार आहेत. म्हणजे या 13 दिवसात कोण कसा प्रचार करते त्याच्यावर आहे. पाहूया आपण काय होतं ते. कॉमेंट करा. नमस्कार.